अरे हिटलर शाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। एमएसपी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा Yes, हो. डॉक्टर बाबा काय सांगाल, आज आपण उपोषणाला बसलेला आहेत आणि उपोषणाला बसण्याची वेळ आपल्यावर का आली? मी खतीब मुबशीर, वादळ महाराष्ट्र संपादक. मी केज येथील कनिष्ठ अभियंता मॅडम यांच्या केज मध्ये काय महिलांना आहे तर आरेरावी करायचा, काय त्यांच्या वसुलीच्या नावाखाली आहे तर लोकांना काय त्रास द्यायचा, ते आम्ही आहे तर एक बातमी आहे तर प्रसिद्ध केली होती. त्या अनुषंगाने मॅडम आहे तर त्याचा राग टाकून घेऊन मला टोपीवाला म्हणून मुस्लिम समाजाचा बांधवाचा अवमान करून समाजाच्या भावना दुखवल्या प्रकरणी ती तत्काळ निलंबित करून कारवाई करण्याची मागणी आहे. आणि वीज चोर पत्रकार म्हणून स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस ठेवून पत्रकार बांधवाच्या भावना दुखवल्या प्रकरणी ते पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. कनिष्ठ अभियंता मॅडम यांनी स्वतःच्या स्टेटस ठेवून पत्रकार बांधवाचा अवमान करून अपमान केल्या प्रकरणी त्यांना तत्काळ निलंबित करून महावितरण कार्यालयामार्फत गुन्हा दाखल करण्यात यावा. बातमी प्रकाशित केलेल्या मनात राग धरून पत्रकार यांच्या संपर्क कार्यालयात जवळ कनिष्ठ अभियंता मॅडम यांनी येऊन 2 लाख रुपये दंड वसुली करून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्या. या प्रकरणी तर मी एमएससीबी धारूर महावितरण कार्यालयासमोर उपोषण करीत आहे. याच्यावर आहे तर माननीय शासनाने याची दखल घेऊन यांच्यावर इतिसर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावा. तेव्हा निलंबित करणार नाही तेव्हा मी उपोषण मागे घेणार नाही. सगळ्याचे सहायता आपल्याला पाठवून द्यायची. एखादा मोठा फॅन मुर्दाबाद, मुर्दाबाद. कनिष्ठ अभियंता तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, कनिष्ठ अभियंता तेरी तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. आज 2025 उपोषण होणार आहे, परंतु इथे या उपोषण स्थळी त्यांनी गवत काही केलं नाही. आज एक माणूस जीवाची बाजी देत आहे. या जर गोष्टीला काय अनुचित प्रकार जर घडला तर याला जबाबदार कोण राहील? हे बघा, आम्ही ह्या ठिकाणी सुद्धा जाहीर इशारा करतो एमएससीबी ला. हे बघा, आज आम्ही 5 आलेलो आहेत. 5 याचा अर्थ आम्ही काय फक्त 5 नाहीत. लक्षात ठेवा, जर खतीब साहेबांना इथं जर कुठला जरी उपोषणकर्त्याला जर त्रास झाला तर 1000 माणसं आम्ही या एमएससीबी कार्यालयामध्ये घुसवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. लक्षात ठेवा. सदर विविध प्रकारचे काही गोष्टी ठेवून पत्रकार बांधव आणि मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखवलेल्या आहेत. जर प्रशासनाने जर या आंदोलनकर्त्याची जर दखल घेतली नाही तर आपण दलित चळवळीतील त्यानंतर या नात्याने कसं आंदोलन कराल? यानंतर जर आमच्या पत्रकार बांधवाचं त्यांनी योग्य ते न्याय नाही दिला तर आम्ही जबाबदार व्यक्ती आणि जबाबदार समाज म्हणून आम्ही याला तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करणार. प्रथमतः या जर उपोषणाला जर त्यांनी
दुर्लक्षित केलं किंवा नजरअंदाज करण्याचा प्रयत्न केला तर उद्याच्याला आम्ही हलकीनाथ आंदोलन ह्या प्रशासनाच्या खुर्चीला जाऊन हार घालणार आहोत. त्याचं स्वरूप असं असेल की आम्ही सर्व दलित समाज त्या ठिकाणी हलकीचा नाद करीत त्या ऑफिसमध्ये घुसताल आणि त्या खुर्चीला हार घालताल बेशर्मीच्या फुलाचा हार घालून आम्ही त्याचा जाहीर निषेध करू. अशा स्वरूपाचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन चळवळ करत असते आणि तेच आंदोलन या MSCB ला ही दाखवून दिले जातील की तुम्ही दलित वस्तीमध्ये घुसून ज्या प्रकारचे कारनामे केलेत त्याचं उत्तर हे दलिताच्या स्वरूपाने देतील एवढंच त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मुर्दाबाद मुर्दाबाद. तर आपण पाठिंबा देण्यासाठी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून आलेले आहेत. तर काय याबद्दल आपण बोला. आज आम्ही जे आपल्या केस शहराचे कर्तव्यदक्ष असे पत्रकार खतीब साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलेलो आहोत. मुळात मला तर इतका वाईट अनुभव आहे सदरील्या अधिकाऱ्याचा. ह्यात शीतल सय्यद मॅडम काही दिवसापूर्वी आम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी भीमनगर या वस्तीमध्ये आल्या होत्या. त्यांचा मला वाटतं एक 3रा का 4था दिवस होता आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी अतिशय खतरनाक अशी गलिच्छ भाषेमध्ये त्या ठिकाणच्या महिलांना त्यांनी वागणूक दिलती. आमच्यावर केसेस करण्याच्या त्यांनी त्या ठिकाणी धमक्या दिलत्या. खुद माझ्या विरोधामध्येच त्यांनी, माझ्याकडे आणखी सुद्धा त्याचे रेकॉर्डली प्रूफ आहेत, खुद माझ्या विरोधामध्ये त्यांनी फक्त त्या ठिकाणी म्हणल्या की भीमनगर भागामध्ये ते लाईट चोर राहतात. मग मागासवर्गीय भागामध्ये ते आम्हाला कोणत्या पद्धतीने लाईट चोर म्हणल्या. म्हणून मी त्यांना जवाब विचारला होता की तुम्ही आम्हाला लाईट चोर कसं काय म्हणू शकतात. तर त्यांनी खुद माझ्या विरोधामध्ये केस पोलीस स्टेशन मध्ये जाऊन FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की चूक आपली आहे, त्यांचे जे लाईनमॅन वगैरे आहेत त्यांनी लक्षात आणून दिलं की चूक आमची आहे, तेव्हा त्यांनी तिथे कुठेतरी माघार घेतली व ही दडपशाही व हुकुमशाही असणाऱ्या ह्या हिटलरशाही असणाऱ्या ह्या अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन व्हावा म्हणून आम्ही आज दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहोत. व जर सदरील घटनेचा जर लवकरात लवकर प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार नाही केला तर ह्याचं आम्ही तीव्र स्वरूपात याचं आंदोलन उभा करूया. चळवळीतील पक्षामध्ये विविध सामाजिक संघटना अनेक आंदोलनाचे चर्चा केलेले आहेत आणि असाच प्रकार आपल्या क्रांतीनगर भागामध्ये झालेला होता. आपण स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून ती पोस्ट व्हायरल केलेली होती आणि पुन्हा ते आपण डिलीट बी केलेलं आहे. नेमकं काय घटना होती तुमच्याकडे घडलेला? प्रथमतः मी आमचे केस तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय खतीब साहेब यांना धन्यवाद करतो की त्यांनी एक कुठंतरी केस शहरातील असतील, केस तालुक्यातील असतील, या सर्व जे ग्राहक आहेत MSCB चे, त्यांच्या ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडण्याचं काम एका पत्रकाराने केलेलं आहे. माझ्या मनात एक असा प्रश्न आलेला आहे की बंधूंनो, की आज या ठिकाणी हे बघा, पत्रकार जो लोकशाहीचा 4था स्तंभ मानला जातो, त्या लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाला जर न्याय मागण्यासाठी जर आमरण उपोषण सारखा पवित्रा घेण्यात येतो तर या ठिकाणी सामान्य नागरिकांचे काय हाल होतील याचा मी या ठिकाणी बसल्या बसल्या आत्मचिंतन केलेलं आहे. तरी या ठिकाणी मी सांगू इच्छितो की त्या ज्या कोणी मॅडम आहेत त्यांनी काहीतरी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं की टोपीवाला. अरे टोपीवाला काय? हे टोपी ही फक्त डोक्यावर ठेवण्याची टोपी नसून एका धर्माचं प्रतीक आहे. आज मी तुमच्या समोर जे आज पत्रकार बांधवांच्या समोर जे मी आज माझे दोन माझे विचार मांडत आहेत, हे एक मुस्लिम धर्माचं प्रतीक अशी पवित्र अशी टोपी घालून तुमच्या समोर मांडत आहे. तरी जे काही स्टेटस ठेवलेलं आहे तर त्या स्टेटस ज्या मॅडमने ठेवलेला आहे त्यांचा तर मी सर्वप्रथम आमच्या दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस त्या मॅडम, आदरणीय मॅडम म्हणतो अजून सुद्धा, कारण फुले शाहू आंबेडकरीच्या चळवळीतले आहेत, आम्ही महिलांची इज्जत करतो, त्या अनुषंगाने मी त्यांना आदरयुक्त म्हणून आदरणीय मॅडम म्हणून संबोधित करतो. आदरणीय मॅडम क्रांतीनगर या ठिकाणी काय त्यांच्या कामानिमित्त आल्या असता तर त्या ठिकाणी बघा, आमचा मागासवर्गीय समाज, आमचा दलित समाज, आमचा मुसलमान समाज या ठिकाणी महिला जे काय मंडळ होतं त्या ठिकाणी पूर्ण अशिक्षित आहे साहेब.
आणि अशिक्षित असल्यामुळे त्यांना प्रॉपर हिंदी येत नाही. तर त्या आदरणीय मॅडम इंग्लिश मधून तिथं बोलायला होत्या, सर्वांनी पाहिलेलंच आहे. तर बाबा मला एवढं सांगायचं की खुर्चीचा माज बरा नव्हे, म्हणून आमचा सर्व दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने आमचे रोहित कसबे असतील, आमचे अशोक भाऊ गायकवाड असतील, आमचे लखनजी हजारे असतील, आमचे शरद भाऊ धिवर असतील, तथा आमचे खरात गुरुजी असतील, या सर्वांच्या वतीने आज आम्ही ह्या ठिकाणी तथा आमच्या केस शहरातील केस तालुक्यातील सर्व दलित समाजाच्या वतीने, सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने, सर्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे जे काही अनुयायी असतील त्यांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही निषेध नोंदवत आहोत. तथा आमचे आदरणीय जे केस शहराचे ज्येष्ठ पत्रकार आहेत आदरणीय खतीब साहेब, तुम्हाला सुद्धा आम्ही जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलेलो. खतीब साहेब, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही 24 तास तुमच्या सोबत आहेत. आम्ही नसून तर पूर्ण आमचा दलित समाज, आमचा आंबेडकरवादी समाज पूर्ण तुमच्या सोबत आहेत. तुम्ही ताकदीनं लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. जय भीम. उपोषणाला बसलेले आहेत महावितरण कार्यालयाच्या समोर, परंतु या कार्यालयाला गेल्या 3-4 तास सर्व जाती बांधवातील खतीब साहेब यांचा आज एमएससीबीच्या विरोधात उपोषण चालू आहे. उपोषण करण्याचा विषय असा आहे की महावितरण कार्यालय आहे ते वारंवार गलिच्छ कारभार करत आहे, सक्तीची वसुली करत आहे आणि ज्या नवीन मॅडम आले आहेत ते तर स्वतःला हिटलरच समजत आहेत. तर आमचं त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही गोरगरिबांना वेटीस धरू नका. आता समजा विषय आमच्या फुलेनगर भागातील घ्यायचा गेला तर 40 वर्षापासून आमच्या फुलेनगर भागातील ताराचा प्रॉब्लेम आहे, तारा तुटत आहेत. जर एखादी तार तुटून त्याची जीवितहानी झाली तर ह्याचा जिम्मेदार कोण आहे? फक्त महिन्याला हे फक्त बिल वसुली करायचं, यांच्याकडे टेंडर आहे, हे फक्त बिल वसुली करतात आणि ह्यांची मनमानी कारभार करतात. तर आम्ही आमच्या दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीमार्फत या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि आमचे बांधव पत्रकार खतीब साहेब यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा देतो. आणि जर यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावरची देखील लढाई लढणार आहोत. त्यासाठी महावितरण आमचा इशारा आहे की त्यांनी लवकरात लवकर मॅडमला बडतर्फ करावे अशी आमची मागणी आहे. जय भीम. केस तालुका दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने पत्रकार बांधवांच्या आमरण उपोषणाला आपण पाठिंबा दिलेला आहे. तर आपण नेमकं काय सांगाल, कसा पाठिंबा दिलेला आहे आणि आपल्या काय मागण्या असेल? आज या ठिकाणी दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने लोकशाहीचा तिसरा स्तंभ संबोधले जाणाऱ्या पत्रकार बांधव, जो की सर्वसामान्याचा आवाज म्हणून त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या बाजूने उभा राहत असतात आणि त्यांच्या बाजूनच उभा राहिल्यामुळे या शाखा अभियंत्याला ती गोष्ट रुचली नाही आणि ते राग मनात धरून त्यांनी त्यांच्यावर अपशब्द वापरलेला आहे. संविधानिक पदावर असताना असंविधानिक बोलणं ही किती संविधानिक आहे ही त्या अधिकाऱ्याला कळलं पाहिजे. तुम्ही एखाद्या पत्रकारावर जर वैयक्तिक स्वरूपाची किंवा त्याच्या वेशभूषेवर जाऊन जर तुम्ही टीका करणार असाल किंवा त्याला जर वैयक्तिकरित्या बोलणार असाल किंवा तुमचा राग काढणार असाल तर ही कधीही आम्ही खपवून घेणार नाहोत. दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समिती कोणत्या स्टाईलनं आंदोलन करते त्या बीड जिल्ह्याला आणि केजला माहित आहे. आणि इथल्या प्रशासनालाही आम्ही ठणकावून सांगतो की आम्ही फक्त पत्रकारांना त्यांचा अपमान केला याबद्दल बोलत नव्हतो. तुम्ही पूर्ण सर्वसामान्य लोकांचा अपमान केलाय. कारण पत्रकार हे सर्वसामान्याचा आवाज आहे आणि ते आवाज दाबण्याचं काम आज तुम्ही केलेला आहे. याच माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत या पत्रकार बांधवांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समिती यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि यासाठी आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन देखील छेडणार आहोत. एवढंच या ठिकाणी सांगतो की लवकरात लवकर पत्रकार बांधवांच्या न्यायपूर्ण मागणीला आणि त्या मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्याला तात्काळ या ठिकाणाहून निलंबित करण्यात यावे. आम्हाला सर्व काही माहित आहे आणि या ठिकाणच्या सर्व जनतेला सर्व कळतंय. हे आम्हाला या मीडियाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सांगायचंय की सर्व काही सर्वांना माहित असतं, त्यामुळे आम्हाला बऱ्याच काही गोष्टींना बोलण्याची गरज नाही आणि या प्रशासनाला या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून सर्व पत्रकार बांधवांना न्याय द्यावे एवढीच या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे. काय सांगाल मामा, आज मी आपण सांगतो या शहरातील एक वीज ग्राहक आहात,
आणि वीज ग्राहकाला काय कोणत्या त्याला सामोरं जावं लागतंय आणि काय वागणूक कशी भेटते वीज मी सांगतो सरळ सांगतो ना, सांगू का? मीटर बंद आहे, मी मीटरचे पैसे भरलेत, ती मीटर आजही बंद आहे. मी नील करतो महिन्याला मला 9,000 बिल दिलं मला. त्या दिवशी मी मॅडम पाशी गेलो, मॅडमनं कागद सुद्धा उचललं नाही, कशाला आले म्हणून माहित नाही. मग पोस्ट कशाची आहे तुम्हाला? आम्ही कागद दाखवले तुम्हाला, पोस्ट कशाची आहे तुम्हाला? तुमच्या समोर आम्ही कागद ठेवतात ना, तुम्ही बघत नाही म्हणल्यावर. हा, यानंतर काही त्याच्यावर कार्यवाही केली का त्यांनी? कारवाई काय नाही केली. माझ्यावर 9,000 रुपये मला बिल टाकलं, कागद ठेवलं तर त्यानं कागद वाचलं सुद्धा नाही, कशाला आले म्हणून विचारलं सुद्धा नाही. हो.